सातबारा उतार्यावरही आईचं नाव बंधनकारक, 1 नोव्हेंबर पासून अंमलबजावणी। एसटी महामंडळाला सुगीचे दिवस, प्रथमच जवळपास 17 कोटींचा नफा, 31 पैकी 20 विभाग ऑगस्ट महिन्यात मालामाल। सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज, 4 सदस्य डीजीसीए पथकाकडून तपासणी पूर्ण, 8 दिवसात त्रुटी दूर। पुण्यात अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती, सोमवारपासून विदर्भात पावसाला होणार सुरुवात, तर रत्नागिरी, रायगड, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट जारी। प्रभादेवी परळमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार, खचलेल्या रस्त्याचं काम लवकर पूर्ण करण्याचं महापालिकेचे प्रयत्न। राऊतांकडून सोलापूर दक्षिणमधून अमर पाटलांची उमेदवारी जाहीर, अमर पाटलांच्या विजयाची सभा असल्याचं राऊतांचं वक्तव्य। लोकसभेत तुम्ही आम्हाला मदत केली, आता आमच्याकडून लढा, अजितदादांच्या आमदाराला अमित देशमुख यांचे बोलावणे। मव्याची जागा वाटपात 125 जागांवर सहमती, तर उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याची थोरात यांची माहिती। राहुल गांधी यांच्या विरोधात सदावर्ते दाम्पत्याची देशाची बदनामी केल्याची पोलिसात तक्रार, अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी। पुण्यातील हडपसर परिसरात कोयता गँगची दहशत, कोयते नाचवत खासगी बस पेटवली, कोयता गँगच्या मुसक्या कधी आवळणार, नागरिकांचा संतप्त सवाल। नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात विचित्र अपघात, कारला धडक दिल्याने 2 ठार तर 1 जण जखमी। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मध्ये रासायनिक कंपनीतली गॅस गळतीवर नियंत्रण, संपूर्ण शहरात रासायनिक धूर, स्थानिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एमपीसीबी अधिकाऱ्यांवरच कारवाईची मागणी। मुंबईत समुद्रात बुडणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलं, खार पश्चिमेकडील समुद्रातील घटना, पोलिसांनी तत्परता दाखवत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक।